रस्ते विकास महामंडळाने ससून हॉस्पिटल समोरील अत्यंत मोक्याची आणि प्रशस्त जागा खासगी बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करत आज काँग्रेसने पुण्यामध्ये या कारस्थानाचा निषेध व्यक्त करत निदर्शने केली। या जागेचे मूल्य अंदाजे 500 कोटी रुपये असून निधी उभारणीच्या नावाखाली केवळ 70 ते 80 कोटी रुपयांच्या बदल्यामध्ये ही जागा 90 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समजताच युवक काँग्रेसने रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। युती सरकार पुणेकरांच्या जीवाशी खेळत असल्याची टीका देखील माजी आमदार मोहन जोशी यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे। पुणे शहरातील कॅन्सर हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा जवळपास 3 एकर जागा की ज्याची किंमत आज बाजार भावाप्रमाणे 100 कोटीपेक्षा जास्त आहे। युती सरकारने मुंबईच्या पातळीवरती बेकायदेशीररित्या या 100 कोटीचा भूखंड जो पुणेकरांच्या सर्वसामान्य नागरिकांना कॅन्सर हॉस्पिटलसाठी उपलब्ध होता तो त्यांनी एका खासगी बिल्डरला देण्याचं निविदा काढून बेकायदेशीररित्या जे काम केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे इथले प्रमुख अधिकारी आहेत या युती सरकारला फक्त भ्रष्टाचार पाहिजे। आपण पाहिलं की या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा जो अवमान झाला त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला होता आणि आज पुण्यातल्या सर्वसामान्य कॅन्सर रुग्णांसाठी असलेली जागा ही भ्रष्टाचारी मार्गाने एका बिल्डरला जी देण्याचा घात घातलेला आहे। आम्ही पुणेकर कुठल्याही परिस्थितीत ही जागा खासगी बिल्डरच्या घशामध्ये जाऊन देणार नाही।